ठाकुर के बिंदास बोल में मी उमेश आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो। 8 ऑगस्ट रोजी एक सिनेमा रिलीज होतोय आणि त्या सिनेमाचं टायटल आहे खालिद का शिवाजी। हा ट्रेलर तर लॉन्च झालेला आहे। खालिद का शिवाजी आता प्रश्नचिन्ह भरपूर आहेत या सिनेमामध्ये। म्हणजे ट्रेलर बघितल्यावरती असं वाटतं मला, कारण की याच्या शेवटचा जो डायलॉग आहे या ट्रेलरचा, तो मुलगा विचारतो गुरुजींना की वेलांटी बदलल्यानंतर इतिहास बदलतो का? खूप मोठा प्रश्न आहे। वेलांटी चुकली तर इतिहासही बदलते काय? खरंच बदलतो इतिहास? हा प्रश्न मेकर्सनी स्वतःलाही विचारावा आणि प्रेक्षकांनाही विचारावा। बदलतो का इतिहास? कारण पहिली गोष्ट म्हणजे हा सिनेमा जो आहे याच्यामध्ये जाती धर्म याबद्दल भाष्य केलं आहे। काही छान गोष्टी पण आहेत की प्रत्येकाचे जात वेगळी किंवा असं काही न ठेवता एकत्र आलं, म्हणजे एकत्र येणं म्हणजे स्वराज्य। ही खूप छान गोष्ट या ट्रेलरमध्ये बघायला मिळाली की आपण सगळे जाती धर्माचे लोक जे आहोत ते भारतामध्ये राहतो, त्याने एकत्र राहायला पाहिजे। तो जो मुलगा खालिद आहे तो आपल्या आजीला विचारतो अफजल खान कोण? बुलढाणा वाली मेरी माउस का लड नाही, म्हणजे लहानपणी आपल्याला किंवा आपल्या वर्गात घडलेल्या ज्या घटना आहेत ह्याचं चित्रीकरण या सिनेमामध्ये बघायला मिळतं। कारण की आम्ही पण शाळेत जेव्हा होतो एखादा एक दोन मुसलमान मुलं असली ते आमचे मित्रच होते, पण ते त्या वेळेला बऱ्याच अशा गोष्टी घडायच्या की त्यांच्या मनावर त्या गोष्टीचा आघात व्हायचा। आपण असं बोलतो गमतीमध्ये बरंच काय काय बोलायचो, लाला लाय लाला लाय लल्लो तर त्या अशा पद्धतीच्या काही गोष्टी बोलल्या जायच्या त्यावेळेला। आता ते बोललं जात नाही, चांगली गोष्ट आहे, पण तेव्हा काय समंजसपणा नसतो म्हणून आपण बंकस म्हणून आपण मुलांना चिडवायचो। तसे काही प्रकार या सिनेमामध्ये बघायला मिळणार आहेत, कारण की या टीजरमध्ये या ट्रेलरमध्ये आपल्याला तशा दिसतात। वर्गामध्ये घडलेल्या घटना आणि त्याने होणारा त्या मुलावर परिणाम ह्यावर भाष्य करणारा हा सिनेमा आहे खालिद का शिवाजी। मुळात पहिली गोष्ट म्हणजे मला मेकर्सना नम्र विनंती करावीशी वाटते। 8 ऑगस्टला हा सिनेमा रिलीज होतोय। याचं टायटल जर बदलता आलं तर बघा, खालिद के छत्रपती शिवाजी महाराज किंवा अशा टाईपचं काही टायटल दिलं तर बरं होईल। राहिली गोष्ट अशी की मुसलमान आणि हिंदू ह्यामध्ये न पडता हा सिनेमा एकोप्याचा सिनेमा असेल असं मला वाटतं। कारण तसं बघायला गेलं तर या सिनेमामध्ये ज्या ट्रेलरमध्ये असं क्लिअर कट दिसतं की शिवाजी महाराज अफजल खान यांच्यामध्ये काही गोष्टी घडल्या, त्याचे परिणाम या मुलांवरती होतात किंवा प्रश्न पडतात। मुळात तसं बघायला गेलं तर याच्यामध्ये भाष्य केलं गेलेलं आहे की शिवाजी महाराजांनी मुस्लिमांसाठी गडावरती मस्जिद बांधली पण मुस्लिम सैनिक होते, त्यांच्यासाठी महाराजांनी रायगडावर मस्जिद पण बांधली होती किंवा महाराजांच्या सैन्यामध्ये अमुक अमुक एवढे लोक होते किंवा सैन्यदल होतं। हे सगळं जे सांगणं आहे ते मला असं वाटतं कदाचित लेखकाने लिहिताना याचा अभ्यास केला असावा आणि म्हणून लिहिलंय। जर लिहिलं असेल म्हणजे पुरावे असतील आणि लिहिले असेल तर उत्तम आहे, नसेल तर उगाच आपण मोठेपणा दाखवणं मला योग्य वाटत नाही। कारण कसं आहे की आपण प्रत्येक वेळा बघायला गेलो ना की आपण जे आता हिंदू मुस्लिम मला करायचं, मग खरं सत्य परिस्थिती आजही आहे। तुम्ही सोशल मीडियावर जा, कुठेही जा, आपण सगळे लोक ना एक एक एकोपा हम सब एक आहे, हिंदी चिनी भाई भाई असं सगळं भाई 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 करतो, पण ते खरंच भाई भाई आहेत का? सगळेच भाई भाई आहेत का? बरेच वाद करताना आम्ही मराठी बोलणार नाही किंवा अशा पद्धतीचे वाद सुरू आहेत सध्या। आणि त्यातच हा सिनेमा येतो की ज्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी पण पेरल्या गेलेल्या आहेत। आम्हाला मजा आहेत कळलं का? तर मला जरासा संकोच वाटतो हा सिनेमा रिलीज झाला तर याचे परिणाम वाईट होऊ नये मुळात। कारण की सिनेमा हे माध्यम शिक्षणाचं आहे, ज्ञानाचं आहे आणि तुमचे डोळे उघडण्याचं माध्यम आहे। तर ह्या सिनेमामार्फत आपले खरंच डोळे उघडणार आहेत का? याच्यातून जी भाष्य केलं गेलं ते त्याला प्रूफ आहेत का? असतील तर ओके, चांगली गोष्ट आहे, पण नसतील तर कसं आहे ना की मला समोरचा भाऊ वाटतो, समोरच्याला पण भाऊ वाटलं पाहिजे। आज इतकी वर्ष झाली आपल्यामध्ये अजूनही तेच लफडी आहेत। आपल्या देशामध्ये अनेक घुसखोर आहेत, कितीतरी घुसखोर आहेत। त्याचं काय होतं? इथले सगळे आपले मुस्लिम बांधव जे आहेत ते खरंच या देशाचे आहेत, मान्य करतो, आणि आमचे मित्र पण आहेत आणि आमचेच आहेत ते, पण जे बाहेरून घुसखोर आहेत
त्यांच्यावर भाष्य करणार काय, अशा बऱ्याच गोष्टी आहेत मुळात. आता याच्यात आपल्याला पडायचं, आमच्या चॅनल मार्फत आम्ही कुठल्याही प्रकारच्या जातीभेद किंवा असं काही पसरवत नाही आणि पसरवण्याची इच्छाही नाही. मुळात कसं आहे, प्रश्न पडतात. हा सिनेमा प्रश्न पडणारा सिनेमा आहे. त्याच्यामुळे ह्या सिनेमाच्या ट्रेलरमध्येच अनेक प्रश्न आहेत जे याचं उत्तर आपल्याला सिनेमा बघितल्यावर मिळणार आहे 8 ऑगस्टला. पण मेकर्सनी हा जो सिनेमा बनवलाय ह्याच्याबद्दल थोडासा विचार करावा, कारण की चांगल्या गोष्टी पण आहेत, त्याच्यात थोड्याशा आक्षेपार्ह पण गोष्टी आहेत. मला तर वाटतं बघा, लोक सिनेमा आल्यानंतर त्याच्यावर आक्षेप घेतील, त्याच्यासाठी मेकर्सनी तयार राहावं. कारण काही गोष्टी ज्या आहेत ना की तुम्हाला फेस करताना खूप प्रॉब्लेम होऊ शकतो. अच्छा राजा वो होता जो मजहब को नहीं मानता. काय अवॉर्ड्स मिळतात, चांगल्या गोष्टी असतात, चांगलं लेखन असतं, त्याला अवॉर्ड्स मिळालेच पाहिजेत. आणि त्याबद्दल खरोखरच मलाही अभिमान वाटेल की आपल्या सिनेमाला अवॉर्ड्स मिळतात. पण टायटल बाबा काय माहिती, हल्ली छत्रपती शिवाजी महाराज नाही बोललात तर प्रॉब्लेम आहे, आणि तुम्हाला माहीत नसावं हा मोठा प्रॉब्लेम आहे. खालीद का शिवाजी, खालीद के छत्रपती शिवाजी महाराज असं काही असतं तर असं तुम्ही टायटल दिले, टायटल रजिस्टर झालंय, त्यामुळे टायटल रजिस्ट्रेशन करतानाही त्या रजिस्ट्रेशननी तो आक्षेप घ्यायला पाहिजे होता, किंवा त्यांनी तुम्हाला सूचना करायला हवी होती. जर नाही केलीत किंवा तुमच्याही डोक्यात आलं नसेल काय काय होतं की लिहिताना किंवा लेखक काय असतो लिहितो किंवा टायटल रजिस्टर करताना काही गोष्टी आपल्याकडून राहतात, चुका होतात, माणूस आहे, चुका होणार. पण त्या सुधारण्याची जर अवधी असेल तर कृपया मी ठाकूर के बिंदास बोल में मधून तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो की या चित्रपटाचं टायटल बदलावं आणि हा चित्रपट रिलीज करावा. म्हणजे पुढे रिलीज झाल्यानंतर वादांग होणार नाही याची काळजी घेणं आपल्या हातात आहे. कारण की आपण चांगले मेकर्स होतो. फिल्म मेकिंग ही खूप छान गोष्ट आहे, एकी म्हणजे स्वराज्य, हाच आपला धर्म. आणि ह्या मार्फत आपण समाजाला चांगलं प्रबोधनच केलं पाहिजे. पण नुसतं आपण नाही केलं पाहिजे, प्रत्येक समोरच्याकडून आलं पाहिजे. मैत्री किंवा कुठलीही गोष्ट आहे ना ती दोन्हीकडून झाली, प्रेम दोन्हीकडून आलं पाहिजे. मैं नाही कहूंगा, बऱ्याच गोष्टी आहेत आपल्या देशामध्ये, त्याचं उत्तरच नाही मिळत. काय घडतंय, आपल्याला पॉलिटिकली जायचं नाही, पण आपल्या आतला आवाज आपल्याला काय सांगतोय हे ऐकायला पाहिजे. आपल्या भोवताली सभोवताली ज्या काही घटना घडतात त्यांनी आपण जागरूक व्हायला पाहिजे. सगळीच माणसं वाईट असतात किंवा मुसलमान वाईट असतात किंवा मराठी वाईट असतात असं नाही. माणसं चांगली असतात, वृत्ती जी आहे ना ती वाईट असते. त्याच्यामुळे जर तुम्ही या सिनेमामधून चांगल्या गोष्टी दाखवल्या असतील तर उत्तमच, आक्षेपार्ह असतील तर त्याचे पुरावे तुम्हाला द्यावे लागणार आहेत, आणि खूप मोठी कॉन्ट्रोवर्सी होऊ शकते हा सिनेमा रिलीज झाल्यानंतर. सिनेमा हे ज्ञानाचं माध्यम आहे. तुमच्या भोवती काय घडतात घटना त्या आपण चित्रित करतो, अनुभव चित्रित करतो. हा सिनेमा काल्पनिक नसावा, कारण की ज्याच्यात जे दाखले दिले, ज्याच्यात जे तुम्ही सांगितलंय किंवा लेखकाने जिथे वाचलं असेल त्याचे संदर्भ घेऊन सिनेमामध्ये जर पेरले असतील तर ते पुरावे रेडी ठेवावे. कारण उद्या प्रश्न निर्माण होऊ शकतो, आणि ही वेळ नाही आपल्याकडे दंगा किंवा काय अशी भांडणं करण्याची. पण हा सिनेमा खूप काही करू शकतो, खूप काही सांगू शकतो, खूप काही चांगलं शिकवू शकतो. मला खात्री आहे की हा सिनेमा चांगलं शिकवेल. पण खूप प्रश्न येतात माझ्या मनात, ते मला आता बोलायला पण प्रॉब्लेम वाटतो. कारण काय आहे की आपल्याकडे एखादी गोष्ट चुकून मी जरी बोललो तरी माझ्यावरती पण आक्षेप घेऊ शकतात. तर आपल्याला ह्या व्हिडिओ मार्फत आपल्याला कुठल्या जातीचा, धर्माचा, भाषांचा किंवा एकत्रितपणाचा काही आपण विरोध करत नाही आहोत. आपण सगळे एक आहोत, आणि सगळ्यांचं आपण स्वागतच करतो. सगळे आपले आहेत, हम सब एक आहे असं मानतो. पण चित्रपट दाखवताना खरंच हे असं आहे का, असेल तर दाखवा, नसेल तर खोटं काहीतरी काल्पनिक गोष्टी, आम्ही सगळे एक आहोत असं दाखवू नका. जे सत्य आहे सत्य मांडायला शिका, आणि सत्य जर मांडलं असेल तुम्ही तर मी ठाकूर के बिंदास बोल में मध्ये तुमचे आभार व्यक्त करेन. आणि सिनेमा बघितल्यावरती मी रिव्ह्यू करणारच आहे. पण बऱ्याच गोष्टी आहेत, खूप छान पण गोष्टी आहेत या ट्रेलरमध्ये, खूप चांगल्या गोष्टी आहेत, शाळेतल्या गोष्टी, आणि त्या शाळेतल्या गोष्टी खऱ्या आहेत, तशाच असतात, तशाच घडतात, त्या तुम्ही चित्रित केल्या आहेत. पण जे प्रश्न किंवा त्याची जी उत्तरं तुम्ही दिलेली आहेत ती थोडीशी प्रश्नार्थक आहेत. हा सिनेमा सगळ्यांनी बघायला पाहिजे. जर तो खालीद के शिवाजी महाराज किंवा छत्रपती शिवाजी महाराज आहेत, जर खरंच खालीद छत्रपती शिवाजी महाराजांना मानतात तर त्यांनी हा सिनेमा बघायला पाहिजे.
त्यांनीच नव्हे तर सगळ्यांनी बघायला पाहिजे. सिनेमा बघा, सिनेमा बनवलाय, आता त्याच्यात काही त्रुटी असतील, आता रिलीज झाल्यावरती कळेल सिनेमा काय त्याचं आउटपुट देतोय. चांगला असेल तर तुमच्याबद्दल वाहवा होईलच, पण जर आक्षेपार्ह असेल तर कॉन्ट्रोवर्सी होणार 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 असं वाटतं. पण सिनेमा ओव्हरऑल बरा वाटतोय. चांगली गोष्ट मांडण्याचा प्रयत्न केलाय लेखकांनी, दिग्दर्शकांनी आणि पूर्ण टीमने. पण बऱ्याच गोष्टींचा उलगडा झाला पाहिजे. जे तुम्ही सांगितलंय त्याला तुम्हाला प्रूफ द्यावेच लागणार, कारण की हा सिनेमा साधारण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आणि त्यांच्या बद्दलची गोष्ट तुम्ही इथे मांडताय, तर तुमच्याकडे पुरावे असले पाहिजेत, ऐतिहासिक पुरावे असले पाहिजेत आणि ते असावेत मला असं वाटतं, कारण की लेखक त्याशिवाय लिहिणार नाही. जर असेल, आता माझ्या ऐकिवात तर नाही, आता बरेच जण बोलतात की असे ते शिवाजी महाराज, आता इतिहासामध्ये काय काय चेंजेस केलेले आहेत, काय काय सत्य लिहिले ते सगळ्यांना सगळेच लिहितात, बरोबर लिहितात असं नाही. पण आता ते कोणी लिहिले, तुम्ही कुठून ते पाहिले, त्या सगळ्या गोष्टीचे पुरावे आपल्याला ठेवावेच लागतील. आणि काय मध्ये इतिहासामध्ये खूप प्रॉब्लेम्स आहेत, खूप भांडणं होतात, खूप वाद होतात, ते आपण पाहतोच. माझा तेवढा अभ्यास नाही आहे त्याच्याबद्दल, त्यामुळे मी त्याच्यावरती भाष्य करणार नाही. पण तुम्ही जे दाखवले त्याचे पुरावे नक्कीच तुम्ही तयार ठेवा. मला वाटत म्हणजे मला खरं तर भीती वाटते की कॉन्ट्रोवर्सी होऊ नये. सिनेमा बनवणं ही छोटी गोष्ट नाही, चांगला सिनेमा बनवणं त्याहून खूप कठीण गोष्ट. आणि चांगल्या सिनेमामध्ये जर का असे प्रॉब्लेम्स आले तर मग प्रॉब्लेम होतात. असो, ट्रेलर चांगला आहे, त्याच्यातली गोष्ट चांगली आहे, मांडण्याची स्टाईल चांगली आहे, पण जे संवाद आहेत ते प्रॉब्लेमॅटिक होऊ शकतात. आणि बघू, आता सिनेमा पूर्ण बघितल्याशिवाय पूर्ण भाष्य करणं मला तरी जमणार नाही, मी कोणाला दोषही देणार नाही. पण जे दिसतं ट्रेलरमध्ये काही गोष्टी चांगल्या आहेत आणि काही गोष्टी ऑब्जेक्शनेबल आहेतच, हे तुम्हालाही मान्य करावं लागेल. बघा, पुरावे तयार ठेवा आणि त्याचबरोबर तुम्ही हा सिनेमा जर काही याचं टायटल बदलता आलं तर बदला, नाही तर तसंच करा, तुमच्यावर आहे, तुम्ही प्रोड्यूस करणार आहात सिनेमा. पण गोष्ट चांगली वाटते. खरं तर कॉन्सेप्ट खूप छान होती, कॉन्सेप्ट खरंच छान आहे तुमची. आणि हा तुमचा जो संदेश आहे की एकोपा राहायला पाहिजे, म्हणजे एक जात धर्म नाही तर माणूस माणूस म्हणून जगलो पाहिजे, कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी पण आपल्याला चांगली शिकवण दिलेली आहे आणि त्या शिकवणीचा प्रचार प्रसार केला पाहिजे. तुम्ही आता किती त्याच्यात सक्सेस झाला आहात ते तर सिनेमा बघितल्यावर कळेल. बघा, जमलं तर 8 ऑगस्टला सिनेमा रिलीज होतोय, त्याच्यानंतर 15 ऑगस्ट आहे. सिनेमा चांगल्या पद्धतीने रिसीव्ह केला तर चांगली गोष्ट आहे, नाहीतर असो. माझा रिव्ह्यू जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करायला विसरू नका. अवश्य बघा. खालिद का शिवाजी असं मी म्हणणार नाही, खालिद के छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझा जर रिव्ह्यू तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.